हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. घरात एखादा छोटासा कार्यक्रम असेल किंवा तुम्ही कॅटरिंगची ऑर्डर घेण्याचा नवीन व्यवसाय जर सुरू केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. यामध्ये 30 माणसांसाठी संपूर्ण जेवण कसं बनवायचं, किती प्रमाण घ्यायचं याची सविस्तर कृती सांगितलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. इथे आपण घट्ट असे छान हिरवेगार कोबी घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. आपल्याला चणा कोबीची भाजी करायची आणि काळ्या वाटाण्याची उसळ करायची. त्यासाठी पूर्वतयारी तर करायलाच हवी. तर आपल्याला रात्रीच काळे वाटाणे भिजत घालायचे. स्वच्छ 4 ते 5 पाण्याने काळे वाटाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते रात्रभर भिजत घालायचे आहेत. चण्याची डाळ सुद्धा आपण रात्री भिजत घातलेली आहे. अर्धा किलो चणा डाळ आपण वापरलेली आहे. इथे एक मोठं पातेलं तापवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल साधारण अर्धा लिटर घातलेलं आहे. तेजपत्त्याची 5-6 पानं, कढीपत्ता एक मुठभर घालायचा आहे. 2 चमचे मिरचीची पेस्ट, 2 चमचे लसणाची पेस्ट, 1 चमचा आल्याची पेस्ट, पाऊण किलो कांदा भाजून घेतलेला आहे. छान असा लालसर कांदा भाजून घेतलाय, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. 200 ग्रॅम सुकं खोबरं आणि अर्धा किलो टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घेतली आहे. ती सुद्धा तेलामध्ये छान फ्राय होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 4 चमचे हळद घालायची आहे. 3 ते 4 चमचे लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करायचं आहे. आपण मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. धणे जिरे पावडर 4 चमचे आपण घातलेली आहे. व्यवस्थित छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे गरम मसाला 50 ग्रॅम घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मसाला. इथे आपण काळे वाटाणे कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या लावून शिजवून घेतलेले आहेत. बोटचेपे असे वाटाणे झाल्यानंतर हे वाटाणे यामध्ये घालायचे, मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आणि वरून आपण पाणी घालायचे. आपल्याला कितपत ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं. एक मोठं जगभर असं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. छान अशी उकळ काढायची आहे. वरून कोथिंबीर पेरायची आहे. मस्त अशी तरी असलेली काळ्या वाटाण्याची उसळ आपली इथे तयार आहे. आता आपण 30 माणसांसाठी डाळ करून घेऊया. डाळ करून घेण्यासाठी इथे तेल आपण घेतलेलं आहे. तेल आपण 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो घेतलंय. त्यामध्ये 1 मूठ राई, 1 मूठ जिरे, 1 मूठ कढीपत्ता घालायचा आहे. 1 चमचा आलं पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा मिरचीची पेस्ट घालायची. अर्धा किलो टोमॅटो छान असे बारीक चिरून घेतले, ते घालून फ्राय करून घ्यायचे. 3 चमचे हळद घालायचे. एक मोठा मुठभर असं मीठ घालायचं आहे. धणे जिरे पावडर 50 ग्रॅम घातली आहे. त्यानंतर अर्धा किलो तुरीची डाळ आपण शिजवून घेतली होती कुकरमध्ये, ती घालायची आहे. किती आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे. एक मोठं जग भरून भांडं भरून पाणी आपण घातलंय. छान अशी वरणाला उकळ काढून घ्यायची आहे. टोमॅटो शिजेपर्यंत उकळल्यानंतर आपण यावर कोथिंबीर पेरायची आहे. तयार आहे डाळ. आता आपण कोबीची भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी आपण इथे 3 किलो कोबी छान असा पातळ उभा चिरून घेतलाय. तेल तापवून घेतले. 300 ग्रॅम तेल घातले. त्यामध्ये 2 मूठ असा कढीपत्ता घातलेला आहे. 100 ग्रॅम मिरचीची पेस्ट घालायची आहे. 3 चमचे आल्याची पेस्ट, 3 चमचे लसणाची पेस्ट घालायची. छान असं फ्राय करून घ्यायचंय. त्यानंतर मसाला फ्राय झाल्यावर चवीनुसार मीठ घातलंय, हळद घातलीये. अर्धा किलो टोमॅटो आपण चिरून घेतलेले ते घालायचे आहेत. त्यानंतर कोबी घालायचंय. जो कोबी आपण चिरून घेतला होता तो घातल्यानंतर लगेच गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. बारीक गॅसवरती छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि 10 मिनिटं भाजी वाफवून घ्यायची आहे. इथे मी चण्याची डाळ एक उकळ काढून घेतलेली आहे. थोडीशी अशी हलकीशी शिजवून घेतली आहे. छान कोबी वाफल्यानंतरच चण्याची डाळ घालायची. थोडीशी कोथिंबीर पेरायची. भाजी वाफवत अजून 5 मिनिटं तशीच ठेवायची आहे. छानपैकी यामध्ये मीठ मसाला शिरला की मग आपली भाजी झाली. तोपर्यंत आता आपण भात करून घेऊया. भात करून घेण्यासाठी इथे तांदूळ घेतलेले आहेत. इथे आपण 2.25 किलो तांदूळ घ्यायचे. 30 माणसांसाठी 2.25 किलो तांदूळ पुरेसे होतात. त्याच्या डबल असं पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 मोठे चमचे तेल घातले. धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे. छानपैकी असा भात आपण शिजवून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवरती छानपैकी भाताला उकळी काढून घ्यायची आणि बारीक गॅसवरती 10 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे. इथे पुरणपोळीचं संपूर्ण जेवण कसं करायचं, पुलाव छोले कसे करायचे, मोदकाच्या रेसिपी, अशा बऱ्याच रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत. त्या सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण पुरीसाठी पीठ भिजवून घेऊया. इथे आपण पीठ काढून घेतलेलं आहे. साधारण 2.5 किलो असं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. छानपैकी पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. इथे बघू शकता छान पीठ मळून घेतलंय. तेलाचा हात लावून घेतलाय. इथे लांबकट अशा वळकुट्या करून घ्यायच्या आहेत आणि एकसारखे असे गोळे करून घ्यायचे आहेत. छान टम्म फुगलेल्या आपण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. गरम गरम तेलामध्ये छान अशा गोल्डन ब्राऊन आपल्या पुऱ्या तळून झाल्यात. सगळ्या पुऱ्या झाल्यानंतर पापड सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पुरी आणि पापड आपले तळून झालेले आहेत. 30 माणसांसाठी संपूर्ण जेवण आपण इथे बनवून घेतलंय. इथे 60 असे गुलाबजाम आपण रेडीमेड आणलेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.